नमस्कार, मी कपिल दिलीप राठोड, वर्ग 10वा, माध्यमिक विद्यालय पन्हाळा येथे शिकत असून मी आमच्या शाळेचे विद्यार्थी विकसित भारत विश्वासभा 2025 अंतर्गत सहभाग घेतला आहे। आमची ही थीम आत्मनिर्भर भारत समस्या निराकरण असून मी प्रदूषण समस्या याविषयी जागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे। आमच्या टीमचे नाव नवभारत असून यामध्ये सहभागी विद्यार्थी मी स्वतः कपिल दिलीप राठोड, कुमारी संदीप कदम, कुमारी स्वामी, किरण पगारे, अर्जुन राठोड आहे। तरी याकरिता आम्हाला मार्गदर्शक मुख्याध्यापक टाटे सर, सरगटे सर, सुसाने सर, तसे गंगोले सर, शिंदे सर, पी राठोड सर, आर्यन राठोड सर, पतंगे सर यांनी केले। तर मी भूमी प्रदूषणाची माहिती सांगतो। भूमी प्रदूषण म्हणजे जमिनी हानिकारक रासायनिक किंवा विषारी पदार्थ मिसळल्याने तिची सुपिकता आणि नैसर्गिक गुणधर्म नष्ट होणे व भूमी प्रदूषणाचे प्रकार: औद्योगिक प्रदूषण, कृषी प्रदूषण, हरित प्रदूषण, घनकचरा प्रदूषण। भूमी प्रदूषणाचे घटक रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिवापर, प्लास्टिक, धातू व औद्योगिक कचरा, सांडपाणी, निसरण, बांधकामांचा मालवण, कचऱ्याचा आरोग्य व्यवस्थापन, अतिरेकी दूषित व मूलभूत भूमी प्रदूषणाचे परिणाम: मातीची सुपीकता कमी होते, जमिनीतील सूक्ष्मजीव नष्ट होतात, पिकांमध्ये विषारी पदार्थ शरीरात जातात, भूजल दूषित होते, पर्यावरण संतुलन बिघडते। भूमी प्रदूषणाचे उपयोजन: सेंद्रिय शेतीचा अवलंबन करणे, कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्भरण व पुनर्निर्मिती, झाडे लावणे। तर मी जल प्रदूषणाची माहिती सांगते। जल पाणी प्रदूषण: पाण्यात हानिकारक विषारी आणि अनावश्यक पदार्थ मिसळल्यामुळे त्यांची नैसर्गिक गुणवत्ता कमी होते आणि ते मानव, प्राणी, वनस्पती यांच्यासाठी अपायकारक ठरते। याला पाणी प्रदूषण असे म्हणतात। पाणी प्रदूषण करणे: औद्योगिक सांडपाणी, कारखान्यातून बाहेर पडणारे रासायनिक विषारी रंगद्रव्ययुक्त पाणी नद्यांमध्ये सोडले जाते। घरगुती सांडपाणी: घरातील साबण, मलमूत्र, कचरा इत्यादी नद्या व तलावांमध्ये मिसळतो। प्लास्टिक व घनकचरा: प्लास्टिक कॅरेटने टाकावे पाणी फेकल्यावर प्रदूषण वाढते। तेलगळे: जहाजे बोटीमधून समुद्रात तेल गळती झाल्यास समुद्रातील सृष्टीवर गंभीर परिणाम होतो। जल प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना: औद्योगिक सांडपाणी शुद्धीकरण करणे, कारखान्यातून बाहेर जाणाऱ्या रासायनिक पदार्थांचा शुद्धी करणे, रिसायकलिंग आणि अपशिष्ट व्यवस्थापन करणे। घरगुती सांडपाणी व्यवस्थापन: घरगुती सांडपाणी थेट नद्यात सोडू नये। शौचालय आणि नाल्यांना योग्य प्रकारे जोडणे व उपचार करणे। सामाजिक जनजागृती: लोकांना जल प्रदूषण परिणाम समजावणे, शाळा, समाज संस्था व माध्यमातून माहिती पसरवणे। यानंतर पुन्हा संदीप कदम। तर मी वायू प्रदूषण माहिती सांगणार आहे। वायू प्रदूषण म्हणजे वातावरणात ताशी हानिकारक वायूचे, धूळकणाचे किंवा रासायनिक पदार्थांचे प्रमाण वाढते, जे मानव, प्राणी, वनस्पती आणि पर्यावरणाला अपघात ठरवतात। वायू प्रदूषण प्रमुखाने वाहनाचे धूळ, कार, बस, ट्रक यामधून निघणारे कार्बन ऑक्साईड इत्यादी, औद्योगिक धूळ, कारखान्यांमधून निघणारे रासायनिक वायू व धूळ, इंधन जाळणे, कोळसा, लाकूड, डिझेल, पेट्रोल यांचे ज्वलन, कचरा जाळणे, प्लास्टिक कचरा, पिकांचे अवशेष जाळण्याचे विषारी वायू तयार होतात। धूळ व बांधकामाचे काम: रस्ते, इमारती बांधकामादरम्यान निर्माण होणारी धूळ। वायू प्रदूषण परिणाम: श्वसनाचे आजार, अस्थमा, फुफ्फुसाचे कर्करोग, डोळ्याचे, नाकाचे आणि घशाचे आजार, वनस्पतींची वाढ खुंटणे।